नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ST यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागासाठीची ही भरतीची जाहिरात आहे. अधिकृत जे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानुसार पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागासाठी प्रशिक्षणार्थी पदे जी आहेत या पदासाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. याच्यानुसार विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग येथे शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 नुसार 2024-25 या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे तांत्रिक व्यवसाय ITI उत्तीर्ण आणि व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरायची आहेत. याच्यामध्ये पाहू शकता मागणीपत्र देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पदाचे नाव आहे अभियांत्रिकी पदवीधर पदवीधारक. यासाठी 2 जागा आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. शैक्षणिक अर्हता पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटर यामधील पदवी त्याच्यानुसार असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची वयाची पात्रता पाहू शकता दिनांक 7 मार्च 2024 रोजी वय जे आहे 14 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 14 ते 38 वर्ष दरम्यान वयाची पात्रता असावी. दुसरं पद पाहू शकता पदाचे नाव आहे व्होकेशनल अकाउंटन्सी अँड ऑडिटिंगसाठी 2 पदे आहेत. एकूण जागा आहेत. याच्यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. विद्यावेतन 7,000 प्रति महिना. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता पाहू शकता संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड घेऊन HSC 12वी किंवा MSc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये त्याच्या वयाची पात्रता जी आहे 7 मार्च 2024 रोजी 14 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. तिसरं पद आहे मेकॅनिक मोटर व्हेकल. पदांची संख्या एकूण 76 आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्ष आहे. याच्यासाठी ITI मोटर मेकॅनिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 10वी पास असणे आवश्यक आहे. वयाची मर्यादा 34 ते 38 वर्ष दरम्यान आहे. पुढचे पद आहे शीट मेटल वर्कर. एकूण 13 जागा आहेत. त्याच्यासाठी 1 वर्षाचा प्रशिक्षणाचा कालावधी आहे. शैक्षणिक पात्रता ITI मेटल उत्तीर्ण आणि 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 18 ते 38 वर्ष दरम्यान वयाची पात्रता असावी. पुढचं पद आहे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी एकूण 9 जागा आहेत. 1 वर्षाचा प्रशिक्षणाचा कालावधी आहे. याच्यामध्ये सुद्धा ITI अँड ट्रेड मेकॅनिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 10वी आणि 14 ते 38 वर्ष दरम्यान वयाची पात्रता असावी. पुढचं पद आहे वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक. यासाठी एकूण 5 जागा आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. याच्यामध्ये सुद्धा शैक्षणिक पात्रता ITI वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक उत्तीर्ण आणि 10वी पास असणे आवश्यक आहे. पुढचे पद आहे पदाचे नाव आहे पेंटर जनरल. या पदासाठी एकूण 2 जागा आहेत. 1 वर्षाचा प्रशिक्षणाचा कालावधी. शैक्षणिक पात्रता आहे ITI ट्रेड पेंटरसाठी आणि 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढचं पद पाहू शकता डिझेल मेकॅनिक. यासाठी एकूण 11 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे ITI डिझेल मेकॅनिक आणि 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी सुद्धा 5 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता त्या इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल्ससाठी 1 जागा आहे. पुढे पाहू शकता शिकाऊ उमेदवारांकरता निवडणीसाठी जी महत्त्वाची जी सूचना आहे त्यानुसार शिकाऊ उमेदवारांना निवडीकरता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय ND पटेल रोड तलाव नाशिक येथे अप्लाय करणं गरजेचं आहे. पाहू शकता 11 ते 13 म्हणजे 11 ते 1 या वेळेत तो अर्ज करायचा आहे. 7 मार्च 2024 रोजी हा अर्ज तुम्हाला तिथे मिळणार आहे. इथे जाऊन तो अर्ज घ्यायचा आणि तो सबमिट करायचा आहे. इथे पाहू शकता शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क प्रवर्गाकरता 500 रुपये आहे अधिक 990 रुपये GST म्हणजे एकूण 590 रुपये आहे. व त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गाकरता 250 रुपये आणि 45 रुपये असे एकूण 295 रुपये असणार आहे. याच्यामध्ये परत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जो ॲप्लिकेशन फी भरायची आहे त्यासाठी बँकेचं नाव आहे, बँकेचा पत्ता, खातेदाराचं नाव, खाता नंबर आणि IFSC कोड एंटर करायचा आहे. अशा पद्धतीने हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला त्या अर्जाबरोबर जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जी अधिकृत वेबसाईट आहे अप्रेंटिसशिपसाठीची
प्रशिक्षणासाठीची या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करणं आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठीचा जो आस्थापना कोड आहे इथे पाहू शकता. तो नाशिकसाठीचा जो आस्थापना कोड आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता नाशिकसाठीचा आस्थापना कोड देण्यात आलेला आहे आणि ॲड्रेस देण्यात आलेला आहे. तर इथे ते सिलेक्ट करणं आवश्यक आहे, एस्टॅब्लिशमेंट कोड. आणि त्या पद्धतीने जी पदे आहेत तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करताय त्या अप्लाय करण्यासाठी इथे अप्लायवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन आणि ID पासवर्ड टाकून जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जी भरती आहे, विविध पदांसाठीची भरती आहे, प्रशिक्षणार्थी ॲप्रेंटिस पदासाठीची, यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.